युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे इनटँजिबल कल्चरल हेरिटेज यादीत समाविष्ट असलेला आणि जगातील सर्वात मोठा असा आध्यात्मिक मेळावा म्हणजेच कुंभमेळा आता महाराष्ट्रात रंगणार आहे. नुकतेच आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे म्हणजे लोगोचं जे अनावरण आहे ते करण्यात आलंय. या बोधचिन्हाचं डिकोडिंग आणि कुंभमेळ्याचा इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊयात. तर या नवीन बोधचिन्हामध्ये नाशिकच्या भौगोलिक आणि आध्यात्मिक संस्कृतीचा त्रिवेणी संगम आपल्याला बघायला मिळतोय. सगळ्यात पहिलं म्हणजे भगवान शंकराचे त्रिशूळ. हे केवळ एक शस्त्र नाहीये, तर ते विश्वातील आध्यात्मिक ऊर्जेचे आणि त्रिगुणांचे म्हणजे सत्व रज तम यांचं प्रतीक म्हणून दर्शवलंय. दुसरं म्हणजे त्र्यंबकेश्वरचं मंदिर. हे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून बोधचिन्हातील याची प्रतिकृती महाराष्ट्राच्या प्रदीर्घ प्रादेशिक आणि वास्तुकला वारशाचं दर्शन घडवते.